हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल आर के फूड स्टुडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चिकट न होणारी मस्त अशी सुकी फळफळी टिफिनसाठी अगदी तुम्ही झटपट तयार करू शकाल अशी छान अशी भेंड्याची भाजी। मी इथे भेंडी घेतलेली आहे, कोवळी भेंडी घ्यायची आहे, छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशी बारीक चिरून घ्यायची आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय। इथे मी एक पॅन ठेवलेला आहे, पॅन मध्ये मी 1 चमचाभर तेल घालून छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ही चिरलेली भेंडी त्याच्यामध्ये घालून छान अशी परतवून घ्यायची आहे। भेंडी अशा प्रकारे छान आपल्याला भाजून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यातला जो चिकटपणा, जो स्टिकीनेस असतो तो कमी प्रमाणात होतो। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे चिकटपणा खूप कमी झालेला आहे। अशी मस्त अशी फळफळीत अशी भेंडी आपल्याला दिसत आहे। तर आता आपल्याला भेंड्याची भाजी तयार करायची आहे। इथे मी आता परत पॅन मध्ये 1 चमचाभर तेल, पाव चमचा हिंग छान असं परतवून घ्यायचं। पाव चमचा मोहरी घेतलेली आहे, ती पण छान अशी परतवून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली का 2 मीडियम साईजचे कांदे मी छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा मऊ झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात एक छोटा टोमॅटो ॲड करायचा आहे, तो पण छान असा परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो छान परतवून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत। तर मी इथे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, इथे मी 2-3 कोकम घेतलेली आहे। कोकम घातल्याने छान भेंड्याच्या भाजीला चव येते। इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर सगळे मसाले आपण इथे ॲड करणार आहोत आणि मसाले ॲड केल्यानंतर हे छान असं परत परतवून घ्यायचं आहे। मिश्रण छान परतून झाल्यानंतर आपण जी भेंडी छान अशी परतवून घेतली होती, भाजून घेतली होती, ती आता भेंडी ह्याच्यात ॲड करायची आहे। मी पाण्याचा 1 अंश पण वापरलेला नाहीये। ही छान भेंडी परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ वापरणार आहोत। मी मीठ इथे ॲड केलेलं आहे चवीपुरतं। तिखटपणा आहे जो तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तिखट वापरा। जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता। आता इथे एक झाकण ठेवून छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला ही भेंड्याची भाजी परतवून घ्यायची आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता की अजिबात असा चिकटपणा तुम्हाला ह्या भाजीमध्ये दिसत नसेल। इथे मी 2-3 कोकम वापरलेली आहेत। कोकम जर तुम्हाला नसेल वापरायचं तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। आता थोडंसं खोबरं इथे ॲड करणार आहोत। खोबरं घातल्याने भेंड्याच्या भाजीला छान चव येते। कुठचीही भाजी असून दे त्याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर नक्कीच झाला पाहिजे। तर अशा प्रकारे मी खोबरं घालून ती छान परतवून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली भेंड्याची भाजी मस्त अशी सुकी फळफळीत गरमागरम अशी भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ सोबत।